हा ज्ञानेश्वर महाराजांचा नियम. त्यामुळे कधीही ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांच्या संबंधानं कधीही एखादाही शब्द मनाला लागेल असा वापरलेला नाहीये. अर्थात त्यांचे श्रोते तसेच होते, तो विषय वेगळा. परंतु हा नंतरच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर झालेल्या सगळ्या वक्त्यांकरता हा नियम आहे. मग तो कीर्तनकार असेल, मग तो व्याख्याता असेल, मग तो प्रवचनकार असेल, मग तो कोणत्याही पद्धतीनं श्रोत्यांबरोबर संवाद साधणाऱ्या कोणत्याही भूमिकेतला असेल, त्यांनी श्रोत्यांच्या संबंधानं अनादर व्यक्त करायचा नाही. आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर महाराजांनी मी दोन ओव्या फक्त आपल्याला सांगणार आहे. एका ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांना असं उद्देशून म्हटलंय की तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. एक ओवी. दुसऱ्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना असं म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकार आलकी. आता तिसरी एक ओवी मी आपल्याला सांगतो. त्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांना असं म्हटलंय, तरी अवधान एकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडा ऐका. हे तीन ओवी मी आपल्याला सांगितले. याच्यातल्या पहिल्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी श्रोत्यांना काय म्हटलंय, तुम्ही संत माझी कडा दिठीचा कराल बहुडा, तुम्ही माझ्याकडे दृष्टिक्षेप टाका. तुमच्या दृष्टिक्षेपानं काय होईल, तरी तुम्हा माने एवढा होईन मी तुमच्या एवढा मोठा होईल. तुम्ही फक्त माझ्याकडे प्रेमाची आणि कृपेची दृष्टी टाका. आता मला आपल्याला असं विचारायचं आहे की या ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये निवृत्तीनाथ महाराज सोडले तर सोपान काका, मुक्ताबाई, सच्चिदानंद बाबा आणि बाकीचे सगळे श्रोते हे ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा मोठे मानायचे का लहान मानायचे? मग तुम्हा माने एवढा होईन मी हे कोणासाठी आहे? ते श्रोत्यांना असं म्हणतील का जे ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखातून गीतेचं तत्वज्ञान ऐकून जीवन धन्य करून घेण्याच्या इच्छेनं समोर बसलेले आहेत, ते की ज्यांना अद्यापपर्यंत गीता संस्कृतात असल्यामुळे कळाली नाहीये, संस्कृत कळालेलं असलं तरी भगवंताच्या बोलण्याचा भाव कळालेला नाहीये, भाव कळालेला असला तरी भगवंताच्या बोलण्यातले गुपित कळालेलं नाहीये, गुपित कळालेलं असलं तरी भगवंताचा मनोदय कळालेला नाहीये. असे जे श्रोते ज्ञानेश्वर महाराजांचं ऐकण्याकरता समोर बसलेले त्यांच्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या एवढे जर झाले तर हे खाली येणार का वर जाणार? ज्यांना कळालेलं नाहीये त्यांना जर अशी प्रार्थना केली की तुम्ही माझ्याकडे दृष्टिक्षेप टाका म्हणजे मी तुमच्या एवढा होईल, म्हणजे मलाही कळालेलं नाही या अवस्थेला येईल, असा भाव व्यक्त करणं नव्हे काय? मग तुम्हा माने एवढा होईन मी, एक सामान्य मानसशास्त्र आपण लक्षात घ्या. मनुष्य ज्या भूमिकेवर नेहमी असतो किंवा ज्या भूमिकेवर बोलत असतो त्या भूमिकेतून त्याला नेहमी पुढच्या भूमिकेची अपेक्षा असते, त्याला मागे जायचं नसतं. अधःपतनाची अपेक्षा ठेवणारा कोणीच नाहीये. माणसाला नेहमी पुढे जायचंय, आणखीन पुढची अवस्था प्राप्त करून घ्यायची. मग तुम्हा माने एवढा होईन मी हे जर व्हायचं असेल तर तुम्हा माने म्हणजे कुणा एवढा? जे माझ्यापेक्षा लहान आहेत मला त्यांच्या एवढं व्हायचं आहे का जे माझ्यापेक्षा मोठे आहेत मला त्यांच्या एवढं व्हायचं? तर हे सामान्य मानसशास्त्र आहे की जे माझ्यापेक्षा मोठे असतात, माझ्यापेक्षा ज्ञानी असतात, मला त्यांच्यासारखं व्हायचं असतं. जे माझ्यापेक्षा अज्ञानी असतात त्यांच्यासारखं मला व्हायचं नसतं. कारण ज्ञानाचा प्रवास कधी मागे जाणारा नाहीये. तमसोमा ज्योतिर्गमय ही प्रवासाची आपली पद्धत आहे. आपली संस्कृती आपल्याला नेहमी पुढे जायला सांगते. आपण नेहमी विचार करा, अपूर्णाकडून पूर्णत्वाकडे हा मानवी जीवनाचा प्रवास आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे हा मानवी जीवनाचा प्रवास आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे हा मानवी जीवनाचा प्रवास आहे. आतापर्यंत प्रकाशाकडून अंधाराकडे चला असं म्हणणारा कोणी आपल्याला भेटला नसेल आणि याच्या पुढेही भेटणार नाही. प्रकाशाकडून अंधाराकडे चला कोण सांगतो? कोण सांगतो?
नेहमी स्थूलाकडून सूक्ष्माकडे हा मानवी जीवनाचा प्रवास असतो. मला आधी स्थूल कळतं, मग हळूहळू सूक्ष्म जसं जसं कळत जातं तसं तसं माझं ज्ञान प्रगल्भ झालं असं माणसाला वाटत राहतं. शब्द कळणं, शब्दाचा लक्ष्यार्थ कळणं आणि लक्ष्यार्थापेक्षा सुद्धा त्या शब्दाचा व्यंग्यार्थ कळणं, याला साहित्यामध्ये आणि तत्वज्ञानामध्ये जास्त महत्व. व्यंजना कळाली पाहिजे, लक्षणा कळेल माणसाला थोड्याशा विचारानं, थोड्याशा संस्कारानं विचाराच्या. पण व्यंजना कळणं हे सोपं नाहीये. व्यंजना कळाली पाहिजे, काही वेळेला लक्षणाही कळाली पाहिजे, नाही असं नाही. आम्हाला बहुतांश वेळेला शब्दाच्या अर्थाचा विचार आम्ही करतो. ज्ञात असलेल्या अर्थावरून त्या शब्दाचा अर्थ ग्रहण करणं आणि तोच त्या शब्दाचा अर्थ आहे असं मानून पुढे चालणं आमचा एक नैसर्गिक स्वभाव आहे. याच्यात दोष आहे असं मी म्हणत नाही. शब्दाच्या ठिकाणी 3 शक्ती आहेत. एक अभिधा शक्ती आहे, लक्षणा शक्ती आहे, व्यंजना शक्ती. अभिधा शक्ती म्हणजे त्या शब्दाचा वाच्यार्थ आहे जो आम्हाला ज्ञात असतो. लक्षणा थोडी पुढे जाऊन वेगळ्या अंगाने करावी लागते, ती अज्ञात असते. आणि व्यंजना त्याच्याही पेक्षा सूक्ष्म असते. याची उदाहरणं देत बसलो तर वेळ जाईल आपला. वेदांतामध्ये एक आता आलं म्हणून सांगतो, वेळ गेला तरी जाऊ द्या. आता काय ते सुरुवातीला जे म्हणाले ना, तुम्ही चांगल्या कानाचे श्रोते, त्याच्याने हा गोंधळ होतो. तुम्ही मला सांगण्याकरता उद्युक्त करता, इतकं बारकाईने ऐकू नका म्हणजे मग मी धावपळ करत सांगेन. तुम्ही फार बारकाईने ऐकता म्हणून मला हे सांगायला. वेदांतामध्ये लक्षणेचा विचार करताना 3 पद्धती सांगत नाही सगळ्याच, पण मला व्यंजना सांगायची. जहल लक्षणा, अजहल लक्षणा, भागत्याग लक्षणा किंवा जल लक्षणा म्हणतात त्याला वेदांतामध्ये. काय मी उदाहरण म्हणून सांगतो, जल लक्षणाचं उदाहरण सांगतो म्हणजे मला काय म्हणायचं ते आपल्याला कळून जाईल. गंगायाम घोषः असं त्याच्याकरता मीमांसेत उदाहरण दिलं जातं, पूर्वमीमांसा. गंगायाम घोषः ही जल लक्षणा झाली. म्हणजे काय, गंगेवर गौरीवाडा आहे. गंगेवर गौरीवाडा आहे म्हणजे काय, एका घरामध्ये दूध संपलं होतं. घरातल्या स्त्रीनं सांगितलं की अरे दूध संपलंय. कुणाला भावाला सांगितलं असेल, कुणाला सांगितलं अरे दूध संपलंय. आता बहिणीच्या घरी आलेला तो भाऊ, त्याला गावाची माहिती नाही. त्या भावाने विचारलं दूध संपलंय, मी घेऊन येतो. कुठे कुठे मिळतं? मग तिने सांगितलं गौरीवाड्यात. गौरीवाडा कुठे? गंगेवर. आता गंगेवर गौरीवाडा आहे हे जे वाक्य आहे, या वाक्याची लक्षणा करत असताना जी काही जनलक्षणं आपण करू त्या लक्षणेत अर्थ काय करायचा असतो? गंगेवर गौरीवाडा आहे याचा अर्थ गंगेवर आहे का गंगेच्या काठावर आहे? काय अर्थ करायचा? काठावर आहे असा अर्थ. प्रवाहावर थोडाच गंगेवर गौरीवाडा असतो, प्रवाहावर थोडाच असतो. माणसं काय म्हणतात, अगदी साधं उदाहरण, अहो मी आता इथे येत होतो ना कार्यक्रमाला, येता येता तुमच्या घरावरनं चालू. म्हणजे किती कसरत केली असेल त्याने की ते घराच्या या बाजूने वर चढले असतील, या बाजूने उतरले असतील आणि मग आपल्याला म्हणाले असतील की मी तुमच्या घरावरनं आलो. घरावरनं आलो म्हणजे काय? घरासमोरनं आलो असा त्याचा अर्थ होतो की नाही. याला म्हणतात जहलक्षण. जहलक्षणाचं हे लक्षणाचं उदाहरण द्या. पण गंगायाम घोषः याची जेव्हा आपण व्यंजना करायला लागतो ना, तेव्हा नुसते शब्दाचा गृहीत अर्थ विचारात घेऊन आपल्याला पुढे जावं लागत नाही. त्याच्याकरता शब्दाच्या अर्थाबरोबर लपलेल्या गृहीत अर्थाबरोबर आम्हाला त्या शब्दाच्या उच्चारणाऱ्याच्या अंतःकरणातला भावही बघितला पाहिजे. व्यंजना करणं अवघड असतं. त्याला ध्वन्यर्थ म्हणतात साहित्याच्या भाषेमध्ये. माहित नाही आपल्याला, थोडस साहित्याचा विचार केला तर ह्या ध्वन्यर्थ सांगण्याकरता म्हणून ध्वन्यालोक नावाचा ग्रंथ सिद्ध झाला आहे. जाऊ द्या, काय करायचंय सोडून द्या. त्याच्यावरच्या टीका काय येतं, नामुक काय अंतमुक काय. अभिनव गुप्तांची फार सुंदर टीका आहे त्याच्यावर. असो, म्हणजे त्याचं एक स्वतंत्र शास्त्र आहे एवढंच.
गंगायाम घोषः, गंगेवर गवळीवाडा. बहिणीनं भावाला सांगितलं दूध संपलंय. भावाने विचारलं कुठं मिळतं, आणि गवळीवाड्यात मिळतं. गवळीवाडा कुठे आहे? गावामध्ये अनेक ठिकाणी आहे. या गल्लीत दूध मिळतं, तिकडे मिळतं, तिकडे मिळतं. पण बहिणीनं सांगितलं गंगायाम घोषः, गंगेवर गवळीवाडा. याचा अर्थ काय होतो? गंगेवर म्हणजे गंगेच्या काठावर आहे, पण गंगेच्याच काठावर गवळीवाडा आहे असा अर्थ जरी धरला तरी याचा ध्वन्यर्थ काय होतो? याच्यातून ध्वनी काय निष्पन्न होतो? अरे दुसरीकडून आणलं तर नको, गंगेवरच्या गवळीवाड्यातून आण. का बाबा? त्याचं कारण असं आहे, आता ध्वन्यर्थ सांगतो तो ऐका. त्याचं कारण असं आहे की अन्य ठिकाणी दूध मिळतं, गंगेवरच्या गवळीवाड्यातही दूध मिळतं. आणि कोणत्याही गवळीवाड्यातून जे दूध मिळतं ना, ते जसं काढलं तसं मिळत नाही. त्याच्यामध्ये पाणी टाकलेलंच असतं. मग गंगेवरच्या गवळीवाड्यातलं दूध आणलं तर निदान त्याच्यामध्ये गंगा टाकलेली असते, ते पवित्र तरी मिळेल इतर दुधापेक्षा, हा ध्वन्यर्थ असतो. कळत नाही, भाव कळायला पाहिजे. कशासाठी मी बोलत होतो ऐका. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं बोलताना हे म्हणतात की तुम्ही संत माझी आकडा, किंवा श्रोत्यांच्या संबंधानं तुम्ही संत माझी आकडा, दिठीचा कराल बोवडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. याच्यातला तुम्हा हा जरी बहुवचनी शब्द वाटत असला तरी हा आदरार्थी एकवचनी सुद्धा उच्चारला जाऊ शकतो ना. मी तुमच्या एवढा मोठा होईल. तुमच्या एवढा म्हणजे कुणा एवढा? सगळ्या श्रोत्याने एवढा नाही. नाही, एक सद्गुरू समोर बसलेले आहेत ना, त्यांना आदरार्थी बोलणं चालू आहे. मी तुमच्या एवढा मोठा होईल, तुम्ही फक्त माझ्याकडे दृष्टिक्षेप टाका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. हे महेशाची मूर्ती कोण आहे? सोपान काका महेशाची मूर्ती नाही आहे. मुक्ताबाई महेशाची मूर्ती नाही आहे. त्यांना सोडून बसलेले बाकी सच्चिदानंद बाबा हे महेशाची मूर्ती नाही आहे. बाकीचे श्रोते महेशाची मूर्ती नाही आहेत. या श्रोत्यांमध्ये महेशाची म्हणून मूर्ती असणारे एकच आहेत, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता. सदाशिव कोण आहे? महेशाची मूर्ती कोणाला म्हटलं गेलं? तुम्ही हा बहुवचनी शब्द वापरला गेलेला असला तरी तो आदरार्थी एकवचनीही वापरता येतो. पण हे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा असं म्हणतात तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तर आता याच्यातली विसंगती मला आपण सांगा की ज्यांच्या कृपा कटाक्षानं आपण त्यांच्या एवढे होणार आहोत, जे स्वतः महेशाची मूर्ती म्हणून माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांना सुखाची पात्रता यावी अशी अपेक्षा बरोबर आहे का? अरे ते सुखरूप आहेत ना आधीचेच, त्यांना अजून कुठे? ज्यांच्या कृपा कटाक्षानं आपण परिपूर्ण होणार आहोत त्यांना सुखाची पात्रता कशी येईल? ते सुखी आहेत म्हणून तर त्यांना प्रार्थना चालू आहे. त्यामुळं ज्ञानेश्वरीमध्ये श्रोत्यांना उद्देशून असणाऱ्या दोन पद्धतीच्या ओळी आहेत. जिथं स्तुत्यर्थ ओवी येते तेव्हा ती श्रोत्यांमधल्या निवृत्तीनाथ महाराजांना लागू पडते, आणि ज्या ओव्यांमध्ये उपदेश असतो तेव्हा ती ओळी निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांना सोडून बाकीच्या श्रोत्यांना लागू पडत असते. विश्वात्मको हा माझा स्वामी पूजा ज्ञानदेवो म्हणे हे शब्द वापरावे. त्यांचा कोणता निश्चय शिल्लक राहील? त्यांच्या कृपेनं आमचे निश्चय होतात. म्हणून श्रोत्यांमध्ये बसलेल्या निवृत्तीनाथ महाराजांना उद्देशून ज्ञानोबारायांचं बोलणं कोणतं आणि त्यांना सोडून अन्य श्रोत्यांकरता बोलणं कोणतं हे ओळखण्याची सहज आणि सोपी युक्ती ही आहे. जिथं कृतार्थतेचा विचार मांडला जातो, जिथं कृपेची अपेक्षा ठेवली जाते, जिथं परिपूर्णतेची स्तुती केली जाते, अशा सगळ्या ओव्या जिथे श्रोत्यांना उद्देशून येतात त्या फक्त निवृत्तीनाथ महाराजांच्या वाचक आहेत. आणि जिथं कल्याण व्हावं अशी भावना बोलून दाखवली जाते, जिथं आशीर्वादात्मक भूमिका घेतली जाते, जिथं कल्याणप्रद साधनांचा विचार सांगितला जातो, अशा उपदेशात्मक ओव्या श्रोत्यांना उद्देशून येत असतील तर त्या निवृत्तीनाथ महाराज सोडून अन्य श्रोत्यांकरता विचारात घ्याव्या लागतात.
या संवादातला हा फरक आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं ही भाषा बोलून दाखवली आहे. कारण सद्गुरूंबद्दल बोलणं हा ज्ञानेश्वर महाराजांचा इतक्या आवडीचा विषय आहे, इतक्या आवडीचा, की काही वेळेला सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांना हे सांगावं लागलं की बास झालं माझं कौतुक, भगवान अर्जुनाला काय म्हणाले ते सांग. आम्ही ते ऐकायला बसलो. हे सावध करावं लागलं. कारण विचाराच्या ओघात वाहत जाणं हे चांगल्या वक्त्याचं लक्षण नाही. मी काय सांगतो ऐका. काय होतं, बोलताना उत्स्फूर्त काही विचार सुचतात, काही दृष्टांत सुचतात, एखादा मुद्दा अधिक वेगळ्या पद्धतीनं सुचतो. तो मांडत असताना त्या नव्यानं सुचलेल्या विचाराच्या प्रवाहामध्ये वाहत जाणं आणि आपला मूळ मुद्दा सोडून देणं हे चांगल्या वक्त्याचं लक्षण नाहीये. चांगल्या वक्त्याचं लक्षण नाही. आम्ही कोणत्या अभंगावर बोलायला सुरुवात केली होती माहिती नाही, पण कुठं गेलोय हेही माहिती नाही. असं होऊ नये. जिथून निघालो तिथं परत यावं, उपक्रम आणि उपसंहाराचं ऐक्य व्हावं ही अपेक्षा असते. जिथून सुरू केलं तिथपर्यंत पोचलं पाहिजे, तिथे परत आलं पाहिजे. खुंटी आपली सोडायची नाही वक्त्यानं, कारण श्रोते ओढून येतच असतात. तुमचं बोलतच नाहीये. का सांगत होतो मी आपल्याला हे, की निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज बऱ्याच वेळेला त्यांच्या स्तुतीमध्ये वाहत गेले. पण ज्ञानेश्वर महाराजांचं वाहत जाणं आणि आमच्या तुमच्यासारख्या एखाद्या वक्त्याचं वाहत जाणं याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. फरक करत नाही, विस्तारही करत नाही. परंतु ज्ञानेश्वर महाराजांचं प्रवाहामध्ये वाहत जाणं हे गंगेसारखं जगताला कल्याणकारी ठरणार आहे. आणि आमचं वाहत जाणं म्हणजे प्रवाह पतित होणे, हा फरक पडतो. ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथ महाराज सांगतात, बस झालं, माझी स्तुती करायला तू इथे बसलायस का? तुझा मुख्य उद्देश हा नाही. तू कशा करता बसलायस? गीता सांगण्याकरता. भगवान अर्जुनाला काय म्हणाले हे जर जगाला समजेल अशा भाषेत तू सांगितलंस तर जगाचं कल्याण होईल. संसारा एवढे तोर ओढले फेडले जगाचे असं होईल. तू माझी स्तुती करायला माझ्यासमोरच बसला असशील तर हे करण्याची गरज नाहीये. तू गीता सांग, गीता सांग. आता ज्ञानेश्वर महाराजांचा भाव, आता मी प्रमाण देत नाहीये, आता देणारही नाही, कारण आपल्याला पुढे जायचंय थोडस. पण ज्ञानेश्वर महाराज हे हाडाचे वक्ते. माझ्या दृष्टीनं, मी क्षमा मागून बोलतो, माझ्या दृष्टीनं ज्ञानोबारायांसारखा वक्ता आतापर्यंत झाला नाही, पुढे होण्याची शक्यताही नाही. मी स्पष्ट बोलतो. कारण आपल्या समोर उपस्थित झालेल्या प्रसंगाला आपल्या विवरणामध्ये कसं अंतर्भूत करावं लागतं हे फक्त चांगल्या वक्त्यालाच कळू शकतं, सगळ्यांना कळणार नाही. ज्ञानेश्वर महाराज, मी आता उदाहरण म्हणून सांगतोय, ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंचं वर्णन करतात. निवृत्तीनाथ महाराज त्यांना सांगतात, बस झालं, आमच्याबद्दल बोलू नको. तू सद्गुरू, तू जे सांगायला बसलायस तेवढं वर्णन कर. गीता सांगायला बसलायस ना, तू गीता सांग. आता एवढं ऐकल्यानंतर एखादा वक्ता काय म्हणेल, होय माझं चुकलं, किंवा अरे माझ्या लक्षातच आलं नाही, नाही मला वर्णन करू द्या, असं काहीतरी आपली भावना बोलून दाखवेल की नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी याच्याच करता वारंवार तुमचं वर्णन करतो की तुम्ही मला म्हणावं की हे बास झालं, गीता सांग. कारण तुम्ही गीता सांग असा आज्ञा केल्याशिवाय मला पुढची गीता सुचतच नाही. चांगल्या वक्त्याचं हे लक्षण आहे. ज्ञानोबा म्हणतात, मला काय तुमचं वर्णन करणं हा माझ्या आनंदाचा विषय असला तरी माझं मूळ विषय काय आहे हे मी विसरलेलो नाहीये. पण तुमच्या वर्णनामध्ये तुम्ही जेव्हा प्रतिबंध निर्माण करून सांगता की माझं वर्णन करू नको, तू गीता सांग, तेव्हा गीता सांग हे आज्ञार्थक शब्द जेव्हा माझ्या कानावर पडतात तेव्हाच मला पुढची गीता आणि गीतेवरचं भाष्य सुचतं, नाहीतर मी तिथंच अडकून पडलेलो असेल. याकरता म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंचं वर्णन करत असतील तर आपल्या गीता सांगण्याकरता सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना सद्गुरूंचाच आधार आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे वारंवार अधोरेखित केलंय त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनीच केलेला हा युक्तिवाद आहे. आपल्या सद्गुरूंबद्दल ज्ञानेश्वर महाराजांना विशेष प्रेम आहे.
आणि मग त्यांच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ज्या पद्धतीची विशेषण आणि ज्या ज्या पद्धतीच्या भावना बोलून दाखवल्या आहेत त्या सगळ्याचा विचार करणं वेळेच्या मर्यादेमध्ये शक्य नाही. पण 12व्या अध्यायाचं नमन आपण पहा, 16व्या अध्यायाचं नमन आपण पहा, 14व्या 17व्या अध्यायाचं नमन आपण पहा. बहुतांश वेळेला सद्गुरूंच्या नमनामध्ये मंगलाचरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रूपक अलंकाराचा विशेषत्वानं विचार केला. अलंकाराचा जर विचार करायचा झाला साहित्य दृष्टीनं तर रूपक अलंकाराचा विशेष विचार. ज्ञानेश्वर महाराजांनी अलंकार बरेच वापरले पण सद्गुरूंच्या नमनाकरता बहुतांश वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी रूपक अलंकार वापरला. ये शरीरीची माती मिळविन ती एक क्षिती जेथ श्रीचरण उभे ठाती आराध्याचे, याही सगळ्या नमन याच्यामध्ये गुरुवर्णनामध्ये 13व्या अध्यायातल्या आचार्य उपास्तीमध्ये बहुतांश वेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला रूपक अलंकाराचा विचार केलेला दिसतो. पण रूपक अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी जेवढा वापरला त्याच्यापेक्षा जास्त ज्ञानेश्वर महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नाथ महाराजांनी वापरला. रूपक अलंकार नाथ महाराजांनी फार वापरला. बाकीचे अलंकार ज्ञानेश्वर महाराजांनी बरेच वापरले, नाथ महाराजांनी वापरले, पण रूपकाचा विशेष प्रभाव नाथ महाराजांवर आहे ज्ञानोबरायांच्या. आणि हा रूपक अलंकार 12वा अध्याय रूपक अलंकार, 17वा अध्याय रूपक अलंकार आहे, 16वा अध्याय रूपक अलंकार आहे, 14वा अध्याय रूपक अलंकार आहे. तद रूपकम अभेदय उपमान उपमेय योगो हे रूपकाचं लक्षण काव्य प्रकाशामध्ये मम्मटाने दिले. उपमान आणि उपमेय यांचा अभेद जेव्हा सांगितला जातो तेव्हा त्याला रूपक अलंकार म्हणतात. अलंकाराचा विचार करत असताना उपमान आणि उपमेय यांचा अभेद, यांची एकवाक्यता एकरूपता जिथे सांगितली जाते. मुख चंद्रासारखं आहे असं म्हटलं की उपमा झाली. मुख म्हणजे जणू चंद्र आहे असं म्हटलं की उत्प्रेक्षा झाली. मुख नाही चंद्रच आहे असं म्हटलं की अपरनुती झाली. हा मुखचंद्र आहे असं म्हटलं की रूपक झालं. रूपक अलंकाराचं लक्षण मुखचंद्र एकच शब्द झाला. मुख आणि चंद्र एक उपमान आणि उपमेयाचा अभेद जिथं सांगितला जातो तो रूपक अलंकार होतो. हे मुख नाही, अरे हा तर प्रत्यक्ष चंद्र आहे असं म्हणून ज्या वेळेला उपमानाचा निषेध केला जातो आणि उपमेयालाच उपमानत्व दिलं जातं त्यावेळेला त्याला अपरभूती अलंकार म्हणतात. हे शब्द ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण सांगतात. हा विषय नाहीये माझा. शब्द नवती देहा ब्रह्म साम्राज्य दीपिका. शब्द नवती, शब्दाचं वर्णन करायचंय पण शब्दाचा निषेध केला आणि त्या शब्दांना उदाहरण कोणाचं द्यायचंय तर दीपिकेचं द्यायचंय. तर शब्दाचा निषेध करून शब्द म्हणजेच दीपिका आहेत असं सांगणं ही अपनृती झाली साहित्यामध्ये. साहित्य फार गोड आहे आणि आपल्याला प्रामाणिकपणाने सांगतो याच्यामध्ये कुठलाही अभिनिवेश नाही किंवा कुठलाही अहंकार नाही किंवा संप्रदायाचा कोणताही किंवा ज्ञानेश्वरीच्या ज्ञानोबरायांच्या संबंधानं कुठला अभिनिवेश नाहीये. सरळ सांगतो, माणसाला साहित्याचा आनंद घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाहीये महाराष्ट्रात. फार अलंकार आणि साहित्याचा फार सुंदर मांडणी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये केली. फार सुंदर मांडणी. रूपक अलंकार आपण सांगत होतो. 16व्या अध्यायाचं रूपक 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज सद्गुरूंना माता म्हणतात असं अनेक वेळेला सांगितलं जातं. पण आपल्याला हे स्पष्ट सांगतो की सद्गुरूंना माता म्हणलेलं नाहीये 12व्या अध्यायाच्या नमनामध्ये. जय जय व शुद्ध उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया मुठी ताठी ते तुझे कृपा दृष्टी निर्विष होय तरी करुणा ते तापोपडी वगैरे सगळं मंगलाचरण आपण बघा 12व्या अध्यायाचं. याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंना आई म्हटलं नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या दृष्टीवर मातेचं रूपक केलं. सद्गुरूंच्या दृष्टीला माता म्हटलंय, सद्गुरूंना माता म्हटलं नाही, दृष्टीला माता म्हटलंय. 17व्या अध्यायामध्ये सद्गुरूंना गणपती म्हटलंय. 16व्या अध्यायामध्ये सद्गुरूंना सूर्य म्हटलंय. मावळवीत विश्वाभासु नवल उदयरा चंडांशु अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता चंडांशु म्हटलं. सूर्य कोणत्याही सूर्याला चंडांशु म्हणत नाही. मार्तंड चंडांशु हे सूर्याचे वाचक शब्द
हे सूर्य जेव्हा डोक्यावर आलेला असतो आणि पूर्ण प्रकाशाने प्रखर तेजाने प्रकाशित झालेला असतो तेव्हा त्या सूर्याला चंडांश किंवा मार्तंड म्हणतात. पसायदानामध्ये मार्तंड म्हटलं संतांना. चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापही, मार्तंड म्हटलं. मार्तंड कोणता? डोक्यावर आलेला सूर्य 12 वाजताचा पूर्ण प्रकाशानं प्रकाशित झालेला, पूर्ण तेजाने प्रखर तेजाने प्रकाशित झालेला त्या सूर्याला मार्तंड म्हणतात. अस्ताला जाणारा किंवा उगवतीचा सूर्य त्याला मार्तंड किंवा चंडांश अशी संज्ञा लागत नाही. त्याला तुम्ही मित्र म्हणा, सविता म्हणा, काही वेगळी नावं देता येतील त्याला. पण 16व्या अध्यायामध्ये सूर्य म्हटलं. मग सूर्य उदयाला आल्यानंतर मानवी जीवनामध्ये व्यवहाराला जसा प्रारंभ होतो तसा परमार्थाला प्रारंभ होण्याकरता आपल्या आध्यात्मिक आकाशामध्ये गुरुरूपी सूर्य उदयाला आला पाहिजे. मग सूर्य उदयाला आल्यानंतर काय होतं? त्याच्याकरता मग ते पांथस्थ असतात, ते रात्री झोपलेले असतात. सूर्य उदयाला आला की ते वाटेला लागतात. तसं जे साधक निघालेले आहेत रस्त्याने पण ज्यांना मध्ये कुठेतरी प्रतिबंध निर्माण झालाय, अहंकाराचा अंधार पसरलेला आहे, त्यांच्या जीवनामध्ये गुरुरूपी सूर्याचा उदय आला की त्यांना पुढचा रस्ता दिसायला लागतो वगैरे वगैरे. हे सगळं रूपकातून ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलं. या सगळ्याच्या शेवटी 18व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं जे वर्णन केलंय त्या वर्णनाकडे एकदा आपण दृष्टिक्षेप टाका. 10 ओव्या आहेत. जय जय देव निर्मळ निज जनाखिल मंगळ जन्म जरा जलव्याळ प्रभंजन, हे सगळं ते 18व्या अध्यायाचं नमन न अडखळता वाचता आलं तरी आपण वारकरी झालो. वेगळं काही करावं लागणार नाही. कारण तिथे इतके वेगवेगळे अलंकार ज्ञानेश्वर, अनेक संधी ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्रित केल्या. अतिकृत कंदर्प सर्पदर्प असा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु करता वापरला. अतिकृत कंदर्प सर्पदर्प म्हणजे काय? कुणाला माहिती म्हणजे काय? आता आपला विषयच नाही. शमदम मदन मदभेद, शमदम मदन मदभेद असा शब्द वापरला गुरूंकरता. अनेक संधी एकत्रित आलेल्या आहेत. अनेक विचार त्याच्यात एकत्रित येऊन एक विचार निर्माण केला. हाही एक अलंकाराचाच प्रकार आहे. असू द्या. या सगळ्याचा विचार केला तर ज्ञानेश्वर महाराजांची आपल्या सद्गुरूंच्या संबंधातली भावना आपल्याला कळते. पण आता विशेष असा आहे, आपल्याला ज्या विचाराकडे प्रवृत्त होऊन विश्वात्मक या शब्दाकडे यायचंय, या ओवीकडे यायचंय. ज्ञानेश्वर महाराजांचा भाव काय आहे हे आपल्याला ज्ञानेश्वरीतल्या गुरुवर्णनातून कळतो. पण ज्ञानेश्वर महाराजांचा विशेष हा आहे की ज्ञानेश्वर महाराजांचा भाव हा नेहमी एका सद्गुरूंच्या स्वरूपाच्या ज्ञानाच्या अधिकरणावर उभा राहिलेला. भावाला नेहमी ज्ञानाचे पाय असावे, भावाला नेहमी ज्ञानाचं अधिकरण असावं, ज्ञानाचं अधिष्ठान असावं. पण ज्ञानानं भाव तिरोहित झाकला जाईल ना? जाईल. ज्ञानानं भाव झाकला जातो, बऱ्याच वेळेला झाकला जातो. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडणीचं हे वैशिष्ट्य म्हणून मला हे सांगावं लागेल. बऱ्याच वेळेला असं होतं की अंतःकरणामध्ये ज्ञान निर्माण झालं की अंतःकरणातला भाव झाकला जातो. ज्ञानानं प्रेम झाकलं जातं, ज्याला वेदांतामध्ये तिरोहित होणं असं म्हणतात. मी उदाहरण देतो आपल्याला. पुत्राबद्दल मातेच्या अंतःकरणामध्ये स्नेह असतोच. पण त्या पुत्राचं कर्तृत्ववान असं एकदा ज्ञान झालं की त्याच्या कर्तृत्वाबद्दल तिला अभिमान वाटेल पण तिला प्रेम नाही वाटणार. दुसरं उदाहरण सांगतो, अजून एक उदाहरण सांगतो. भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये अवताराला आले. आपल्याला इतिहास माहिती आहे, ते सांगणं हे आता मला कर्तव्य नाही आहे. भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये अवताराला आले. ते पहिल्यांदा वसुदेवाच्या हृदयात आले. हृदयातून भगवंताचं प्राकट्य झालं आणि भगवान जे प्रकट झाले ते चतुर्भुज प्रकट झाले. चतुर्भुज, 4 हाताचे भगवान प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर वसुदेव देवकीनं दोघांनी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की चतुर्भुज भगवान नको,
भगवंताला त्यांनी दोघांनी अशी प्रार्थना केली की आम्हाला हे रूप नकोय तुमचं, आम्हाला तुमचं वात्सल्य सुख भोगायचंय. आणि चतुर्भुज होणं ही अलौकिकता. लौकिकातली मूल तुम्ही दिसणार नाही. तुमच्याबद्दल आम्हाला वात्सल्य वाटायचं असेल तर तुमची अलौकिकता तुम्ही दूर केली पाहिजे. भगवान म्हणाले बरोबर आहे. मग भगवान पुन्हा गेले, एक बालकाचं रूप घेऊन प्रकट झाले. मग भगवान प्रकट झाल्याबरोबर वसुदेवाने भगवंताला मिठी मारली, असं वर्णन आपल्याला भागवतामध्ये दिसतं. आपल्या संतांनी वर्णन केलंय. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी वगैरे हे सांगितलं. वसुदेवाने त्यांना आलिंगन दिलं. आलिंगन दिल्याचा परिणाम काय आणि हे आलिंगन त्यावेळेला का द्यावं वाटलं, का द्यावं वाटलं याचा विचार जास्त करत नाही. वसुदेवाने आपल्याला आलिंगन दिलं पाहिजे ही भगवंताची प्रेरणा. आलिंगन दिलं. आलिंगनामध्ये काय होतं, आलिंगनामध्ये हृदय हृदयाला लागून जातं. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, असं होतं ना आलिंगनामध्ये. मग भगवंताने काय विचार केला की मी चतुर्भुज प्रकट झालेलो आहे आणि यांना वात्सल्य सुख भोगायचंय. मग हे वात्सल्य सुख भोगायचं असेल तर माझं चतुर्भुजत्व, मी अलौकिक आहे, मी परमात्मा आहे, हे त्यांचं ज्ञान जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत वात्सल्य निर्माण होणार नाही. कारण ज्ञानामध्ये वात्सल्य राहतच नाही. ज्ञान झालं की प्रेम संपलं. पदार्थाच्या ज्ञानात पदार्थाबद्दलचं प्रेम संपून जातं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला व्यवहारामध्ये देता येतात. ज्ञान झालं, प्रेम संपलं. एखाद्या, काय उदाहरण देण्यात काही तात्पर्य नाही, एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतं, खूप प्रेम वाटतं, आपण त्याला एकत्र राहतो, एकत्र जेवायला घेऊन बसतो, अमुक आहे तमुक आहे, सगळं एकत्र कामं करतो, बाहेर एकत्र राहतो वगैरे, हे सगळं खरं आहे. पण जेव्हा आपल्याला हे कळतं की अरे हा जो आहे ना ज्याच्यावर आपण प्रेम करतो तो आपल्या शत्रूचा सख्खा भाऊ आहे, मग प्रेम राहील का? का नाही राहणार? कारण ज्ञान झालंय. ज्ञानामध्ये प्रेम झाकलं जातं जर ज्ञानाची प्रबलता असेल तर. मग भगवंताच्या लक्षात आलं मी नुकताच चतुर्भुज परमात्मा म्हणून यांच्या समोर प्रकट झालोय, तर ज्याचं परमात्मा रूपत्व कळालेलं आहे त्याच्याबद्दल अचानक लहानपणाची भावना कशी निर्माण होईल? होणार नाही. कारण त्या लहान मुलाला बघितलं की वारंवार वाटत राहणार अरे हाच तो परमात्मा आहे, आमच्या समोर लहान मुलं आला, हाच तो परमात्मा आहे, हाच तर जगताचा चालक आहे. म्हणून भगवंताने आलिंगन दिलं. त्या आलिंगनातून काय केलं? ये हृदयीचे ते हृदयी घातले. त्यांच्या हृदयातलं ज्ञान काढून घेतलं आणि त्यांच्या हृदयामध्ये वात्सल्य स्थापित केलं आणि मग त्यांना वाटलं की हा आता आपल्याला मुलगा झाला. का झालं हे सगळं? ज्ञानानं वात्सल्य जर झाकलं जात असेल, ज्ञानानं प्रेम जर झाकलं जात असेल तर व्यवहारामध्ये कुठेही ज्ञानाच्या अधिकरणावर भाव व्यक्त करण्याची व्यवस्था नाही, कुठल्याही वाङ्मयामध्ये नाहीये. तुम्ही वेदांताचं चिंतन करताना किंवा वेदांताचे ग्रंथ वाचत असताना तुम्हाला भाव निर्माणच होणार नाही, तुम्हाला ज्ञानच निर्माण होईल. आणि ज्या वेळेला ते ज्ञान बाजूला ठेवून तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या बाललीला वाचाल त्यावेळेला आपल्या अंतःकरणात भावच निर्माण होईल. त्यावेळेला ज्ञान होणारच नाही की हाच तो परमात्मा आहे हे वाटणार नाही. मग त्यांनी माती खाल्ली तुमच्या माझ्यासारखी, म्हणजे आपणही माती खातोच, नाही असं नाही, तुमच्या माझ्यासारखी म्हणजे सामान्य माणूस म्हणून. त्याने चोऱ्या केल्या आपल्यासारख्या, तो आपल्यातला वाटतो आपल्याला. त्यावेळेला त्याचं परब्रह्मरूपत्व आपल्याला माहिती नसतं. हाच तो परमात्मा आहे कळत नाही आपल्याला. आपल्याला वाटतं तो आपल्यासारखा आहे. तो काय गाई राखायला काय जातो, तो गोपाळांबरोबर क्रीडा काय करतो, तो गावामध्ये चोऱ्या काय करतो, लोण्याचं वाटोळं काय करतो, कुणाच्या घरी जाऊन मडकी काय फोडतो, मुलांना त्रास काय देतो, बासरी काय वाजवतो. परब्रह्माचं हे काम आहे का? त्याचं परब्रह्म रूपत्व ज्या वेळेला ज्ञानानं आम्हाला कळेल त्यावेळेला भाव निर्माण होत नाही. आणि ज्या वेळेला भाव निर्माण होतो त्यावेळेला ते ज्ञान त्यावेळेला झाकलं गेलेलं असतं. असा जगतातला सगळीकडचा आपल्याला अनुभव आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या मांडणीचं हे कौशल्य आहे
की ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला ज्ञान देतात त्यावेळेला भाव मरू देत नाहीत, आणि ज्या वेळेला ज्ञानोबा भाव जिवंत ठेवतात त्यावेळेला ज्ञानालाही तिरोहित करत नाहीत. ज्ञान आणि भावाचा समसमास समन्वय जर आपल्याला कुठं बघायचा असेल तर त्याच्याकरता ज्ञानेश्वरीत यावं लागतं. कशा करता बोलतो? फक्त दोनच शब्द मला या ओळीतले आपल्याला सांगायचे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, विश्वात्मको हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा. मला स्वामी श्री निवृत्ती राजाकडे जायचंच नाहीये. विश्वात्मक हा माझा, याच्यातला विश्वात्मक हे ज्ञान आहे आणि हा माझा आहे, हा भाव आहे. हा माझा आहे, माझा हे ज्ञानानं होत नाही. कारण जिथं ज्ञान असतं ना तिथं विभक्ती प्रत्ययाचा उपयोग होत नसतो. आता हे अवघडच आहे. जिथं ज्ञान आहे तिथं विभक्ती प्रत्यय लागत नाही, कारण विभक्ती ही नेहमी भेदात आणते. माझा कोणती विभक्ती लागली? जाऊ दे, कशाला विभक्ती लागली? विभक्ती नेहमी प्रथमेला लागते. माझा याच्यातली प्रथमा काय? मी. मी प्रथम पुरुषी एकवचनी पद काय आहे? मी. आणि मी झाल्यानंतर मग माझं असं बरोबरीने येतं. माझं ही विभक्ती कोणती होते? षष्ठी. षष्ठी षष्ठी विभक्ती होते. षष्ठीचे प्रत्यय आपल्याला लक्षात आहेत का शाळेतले? एक वचन, बहुवचना, अनेक वचनामध्ये चा, ची, चे, चाची. शाबास. चा, ची, चे, चाची म्हणजे मराठीमध्ये एक वचन, अनेक वचनात. संस्कृतामध्ये वेगळं, एक वचन, द्विवचन, बहुवचनामध्ये संस्कृतात वेगळं होतं. पण मराठीमध्ये आपल्याला चा, ची, चे, मीच आहे असं कोणी म्हणत नाही. हे घर कुणाचं आहे? मीच आहे असं म्हणत नाही. माझं म्हणजे षष्ठी तत्पुरुष, षष्ठी झालं. आता हे षष्ठी प्रत्यय जेव्हा लागतो तेव्हा षष्ठी विभक्ती प्रत्यय, षष्ठी विभक्तीचं काम काय आहे? प्रत्येक विभक्तीचं काही काम आहे. तसं षष्ठी काय सूचित करते? षष्ठी नेहमी संबंध सूचित करत असते. षष्ठी नेहमी संबंध सूचित करत असते. मी जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे बोट करून म्हणतो हा माझा, माझा, तेव्हा स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो, तुझा कोण? मग मला संबंध सांगावा लागतो. माझा भाऊ, माझा मेव्हणा, माझा बाप, माझा मुलगा, माझा मित्र, माझा अमुक, माझं तमुक हे सांगावं लागेल की नाही? परमात्मा माझा असं भक्त म्हणतो, पण देवाने विचारलं अरे मी तुझा आहे, पण तुझा कोण आहे? मग त्याला सांगावं लागतं त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. हे सगळं सांगावं लागतं. हा संबंध, संबंधाचा विशेष निर्माण करणं हे षष्ठीचं काम आहे, षष्ठी विभक्तीचं. आणि विश्वात्मक हा माझा, हा विश्वात्मक आहे याच्यात ज्ञान आहे, आणि हा माझा आहे याच्यात भाव आहे. भाव विभक्ती प्रत्यय भेदात आणतो. भेदात आणतो, भेदात आणतो म्हणजे काय? माझा म्हणल्यानंतर त्याच्यात आणि माझ्यामध्ये भेद निर्माण झाला. हा माझा भाऊ आहे म्हणजे हा कुणीतरी वेगळा आहे, मी कुणीतरी वेगळा. कोणती विभक्ती आम्हाला भेदामध्ये आणते? मी एवढा एक विचार सोडला तर तुम्ही बघा, प्रथम पुरुषी एकवचनी पद सोडलं तर बाकी सगळीकडे त्या मीला जिथं जिथं विभक्ती लागली तिथं तिथं भेद आला. मला द्वितीया, द्वितीया मला असं म्हटलं की त्याची द्वितीया झाली. म्हणजे द्वितीया मला द्या, मला द्या म्हणजे दिली गेलेली एक वस्तू आणि ज्याला दिली गेली ती दुसरी वस्तू, असा भेद आला की नाही? आला. पण मी असं म्हटलं तर त्याच्यामध्ये भेद नाही. ज्ञानेश्वर महाराज विश्वात्मक शब्द वापरून ज्ञानही सांगतात आणि त्याच वेळेला हा माझा आहे असं म्हणून त्याबद्दलची भावनाही व्यक्त करतात. भाव आणि ज्ञान या दोन्हीचं एकीकरण आपल्या वेदांताच्या परिभाषेमध्ये, मी उद्या बोलतो त्या संबंधामध्ये, पण या वेदांताच्या परिभाषेमध्ये याला मुख्य समान अधिकरण असं म्हणतात. याला समान अधिकरण दिलंय. अधिकरण समान कोणतं आहे? समान अधिकरण म्हणजे काय? आता हे पुन्हा अवघडच आहे. एका अधिकरणावर या ग्रंथावर हे फुल ठेवलेलं आहे आणि या ग्रंथावर मी हात ठेवलेला आहे. तर फुल कशावर ठेवलं? त्याच ग्रंथावर ठेवलं. आणि हात कशावर ठेवला? त्याच ग्रंथावर ठेवला. फुल आणि हात हे दोन्ही एकाच ग्रंथावर असतील तर हे ग्रंथ माझ्या हाताकरता आणि माझ्या फुलाकरता समान अधिकरण झालं.
आणि समान अधिकरणाचा भाव जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याला सामानाधिकरण्य असं म्हणतात. उद्या बोलू ते, आता नको ते सगळं, उद्या बोलू. ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक या शब्दातून सद्गुरूंच्या संबंधानं व्यापकत्वाचं ज्ञानही व्यक्त केलंय आणि त्याच वेळेला ते माझे आहेत हा भावही ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केलाय. कारण माझे पण असं कुणाबद्दलही निर्माण होत नाही. अनेक वेळेला आम्ही सांगतो काय असतं, माझं कोण, माझं ही षष्ठी विभक्ती आहे की नाही, तर कोणत्याही विभक्तीचा अर्थ लक्षात घेताना ती विभक्ती ज्या पदाला लागली त्या पदाची प्रथमा पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे. प्रथमा कळाल्याशिवाय षष्ठी कळत नाही, असा व्याकरणाचा नियम आहे. म्हणजे काय आहे, अगदी सरळ, माझं कोण आहे हे मी कोण आहे हे कळाल्याशिवाय कळत नाही. याचा सरळ अर्थ असा आहे, माझं कोण याला पहिल्यांदा मी कोण हे कळणं आवश्यक आहे. कारण मीच्या भूमिका बदलत गेल्या तर माझ्यापणाच्या भूमिका बदलत जातील. मी जर वक्ता असेल तर श्रोता माझा होतो, मी जर श्रोता असेल तर वक्ता माझा होतो, मी जर गायक असेल तर स्वर माझा होतो, मी जर वादक असेल तर ताल माझा होतो, मी जर शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा होतो, मी जर पती असेल तर पत्नी माझी होते, मी जर पुत्र असेल तर पिता माझा होतो, मी जर बहीण असेल तर भाऊ माझा होतो, मी जर भाऊ असेल तर लाडकी बहीण माझी होते. होईलच की नाही? हे का होईल? हे का होईल? कारण मीच्या भूमिका जशा बदलत जातात तशा माझेपणाच्या भूमिकाही माणसाला बदलाव्या लागतात. म्हणजे माझं हे शेवटी मीवर अवलंबून असतं. विश्वात्मक हा माझा स्वामी श्री निवृत्ती राजा, याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी माझे असं म्हणून निवृत्तीनाथ महाराजांना म्हटलंय. पण याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यातला मी कोणता हेही बारकाईने सांगूनच ठेवले. ते विश्वात्मक आहे म्हणजे मी विश्व आहे. ते राजे म्हणजे मी त्यांची प्रजा आहे. ते स्वामी आहेत म्हणजे मी सेवक आहे. ते निवृत्ती आहे तर मी प्रवृत्ती आहे. या भूमिका मीपणाच्या जर सिद्ध झाल्या नाहीत तर स्वामी श्री निवृत्ती राजा हे शब्द तोंडातून येणारच नाही. ज्ञानेश्वर महाराजांची ही भूमिका थोडीशी बघायची आहे. ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना विश्वात्मको हा माझा म्हणतात. त्याच्या पूर्वी एक शब्द वापरलाय पण त्याच्यावर मी फार बोलणार नाही. ओवीची सुरुवात आता विश्वात्मको हा माझा. ज्ञानेश्वर महाराजांनी अबाधित ठेवलाय आणि म्हणून पसायदानाची ओवी याच दोन शब्दाने पसायदानाचा प्रारंभ ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आता विश्वात्मको हा माझा 15व्या अध्यायाचा शेवट आहे आणि पसायदानाचा प्रारंभ करताना आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. येणे वाग्यज्ञे तोषावे इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो अवधारू वाक्पूजा. ज्ञानदेवो म्हणे, तिथं ज्ञानदेव एकदम सुखिया होतो, इथं ज्ञानदेव म्हणे हा शब्द येतो. तो अवधारू वाक्पूजा वाघ यज्ञे तोषावे ही ज्ञानेश्वर महाराजांची तिथली भाषा आहे. अवधारू वाक्पूजा ही इथली भाषा आहे. आता विश्वात्मको हा माझा ही इथली भाषा आहे. आता विश्वात्मके देवे ही तिथली भाषा आहे. या आताचा आणि विश्वात्मकाचा काही संबंध आहे. मला आता बद्दल फार बोलायचं नाहीये, पण हा विश्वात्मक शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या संबंधानं लावला. विश्वात्मक शब्दाचा अर्थ काय करायचा? दोन भूमिका फक्त सांगून आज थांबतो मी. अगदी फक्त त्याचा उल्लेख करतो, मला फार विस्ताराने त्या संबंधामध्ये आता बोलायचंच नाहीये. विश्वात्मक हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांनी लावला कशा करता? विश्वात्मक कुणाला म्हणतात? विश्वात्मक म्हणजे विश्व ज्याचा आत्मा झाला तो, किंवा विश्वात्मक म्हणजे ज्याचा आत्माच विश्वरूपानं प्रकटला तो. स्वरूप विश्वरूपानं प्रकट होणं म्हणजे काय? स्वरूप म्हणजे परमात्मा, परमात्मा विश्वरूपानं प्रकटला. विश्व काय आहे? परमात्माच विश्वरूपानं प्रकटला.
आपल्याकडे वेदांतामध्ये हा विचार वारंवार बोलून दाखवला जातो. हे जग म्हणजे काय? हे जग म्हणजे परमात्माच जगद रूपानं प्रकटला असं आपल्याकडे वेदांतामध्ये सांगितलं जातं. सदैव सौम्येदमग्रासीत एकमेवा द्वितीयम तद ऐक्षत बहुश्याम प्रजायेय. ही श्रुती आपल्याला काय सांगते की तोच परमात्मा बहुरूपाला प्रकटला. स एकाकी नरमते स द्वितीयम ऐक्षत. ही श्रुती काय सांगते? त्याला करमलं नाही म्हणून तो बहु झाला. तो बहु झाला म्हणजे काय? बहु झाला म्हणजे काय? परमात्माच विश्वरूपानं प्रकटला. आपुलीच आवडी धरुणी खेळल्या आप आपणा ते व्याले रे. जोपना कारणे केली बायको तिने एवढे वाढविले रे, असं नामदेवरायांनी म्हटलंय. पुढचं सोडून द्या, आता नको, पण नंतर त्याचा विचार कधीतरी करता येईल. पण आपुलीच आवडी हे विश्व म्हणजे काय? विश्व म्हणजे परमात्माच आहे. कशा पद्धतीने? ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिलं. बीजची जाहले करू भांगाराची अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. हे जग म्हणजे माझ्या एकाचा विस्तार आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवलं. आत्मा विश्वरूप होणं म्हणजे ज्याचा आत्मा म्हणजे काय? परब्रह्म. परब्रह्मच विश्वरूपानं प्रकटलं. जे परब्रह्म विश्वरूपानं प्रकटलं ते परब्रह्म म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून माझे निवृत्तीनाथ राजे आहेत. हे ज्ञानेश्वर महाराजांना तिथं सूचित करायचं. किंवा विश्व हा ज्याचा आत्मा आहे. कशावरून? कारण पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलेलं मागणं हे ज्ञानेश्वर महाराजांच्या व्यक्तिगत जीवनाचं वाचक नाहीच आहे. कशा करता ज्ञानेश्वर महाराज मागतात? सगळ्या विश्वाकरता मागतात. सगळ्या विश्वाकरता, किंबहुना सर्व सुखी, किंबहुना भारतीय सुखी नाही, सर्व सुखी, सर्व जो जो जीव आहे त्यांनी त्यांनी इथं सुखी व्हावं अशी ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ प्रार्थना केली. आता या भूमिकेचा जर विचार केला तर सगळ्यांकरता मागणं म्हणजे कुणाकरता मागणं? म्हणजे कुणाकरता मागणं? सगळ्यांकरता. अरे सगळ्यांनाच हे निवृत्तीनाथ महाराज आपला आत्मा समजतायत. ज्यांचा आत्मा विश्वरूप झाला असा एक शब्द, एक अर्थ, आणि सगळं विश्व ज्यांना आत्मा आहे. आत्मा आहे म्हणजे काय? आत्मा हा शब्द थोडा वेगळ्या अर्थाने घ्या. काय आहे? दोन प्रमाण देतो. एक पंचदशीतलं प्रमाण, दुसरं ज्ञानेश्वरीतलं प्रमाण. आपल्याला सगळ्यात प्रिय काय असतं? आपला आत्मा. इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम यतः मानभुवम हि भूयासम इति प्रेमात्म निक्षते. पंचदशीता ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलं? तेथ प्रियाची परमसीमा तो भेटे माऊली आत्मा. सगळ्यात प्रिय, प्रियत्वाची परमसीमा म्हणजे आपला आत्मा असतो. मग ज्यांना हे सगळं विश्व, या विश्वात राहणारे सगळे जीव हे आत्म्याप्रमाणे प्रिय वाटतात, असे कोण? तर ते विश्वात्मक झालेले माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज. सगळ्या जीवांप्रती ज्यांना आत्मत्व भाव आहे आणि सगळ्या जीवांचं कल्याण त्यांना आत्मकल्याणासारखं प्रेमास्पद वाटतं, असं कोण आहे? तर विश्वात्मक झालेले माझे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज. हा दुसरा अर्थ. विश्वात्मक शब्दाचा अर्थ करताना आणखीन एक अर्थ करायचा असेल तर विश्वात्मक कोणाला म्हणायचं? विश्वात्मक विश्वामध्ये राहून जो विश्वाचं नियमन करतो त्याला विश्वात्मक असा शब्द येतो. आपण थोडस उपनिषदाचं चिंतन करा. या पृथिव्याम तिष्ठन, पृथिव्या अंतरहा, जो पृथ्वीमध्ये राहतो, पृथ्वीच्या आत आहे. यम पृथ्वी न वेद, ज्याला पृथ्वी जाणत नाही. पण यस्य पृथ्वी शरीर, पण हे सगळं पृथ्वी म्हणजे ज्याचं शरीर आहे. या पृथ्वी अंतरयमयती, जो पृथ्वीच्या आतमध्ये राहून पृथ्वीचं नियमन करतो. एषत आत्मा अंतर्यामी अमृतहा, तोच आत्मा अंतर्यामी अमृत स्वरूप आहे असं उपनिषदाने आपल्याला सांगितलं. इथं उपनिषदाने या पृथ्वी अंतरयमयती, जो पृथ्वीच्या आतमध्ये राहून पृथ्वीचं नियमन करतो. आपल्या देहाच्या आतमध्ये राहून जो आपल्या जीवनाचं, आपल्या देहाचं नियमन करतो, तो जसा आत्मा असतो तसं विश्वाच्या आतमध्ये राहून जो विश्वाचं नियमन करतो तो विश्वात्मक असतो. हा तिसरा अर्थ. या तीन अर्थाच्या संबंधानं थोडासा विचार आपल्याला करायचा आहे.
आणि विश्वात्मक शब्दाचं थोडंसं चिंतन करायचंय आणि नंतर मग स्वामी माझा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या संबंधानं जे चिंतन केलं ते का केलं, ज्ञानानंतरही माझे पण का शिल्लक राहिलं याचाही थोडासा विचार करायचा आहे. तो विचार उद्याला करू. आजची वेळ आपली संपली आहे म्हणून इथे थांबतो. उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये हा विचार आपण पुन्हा चालू ठेवू. आत्ता पुरते थांबू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव